नमस्ते. हो, मी ते करू शकतो. हे वाक्य माणसाला खूप काही सक्सेस मिळवून देऊ शकतं. मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेले 10 वर्षापासून ॲज अ HR म्हणून काम करतोय. मला रोजचे जे काही इंटरव्ह्यूज घेताना, नवीन-नवीन माणसांशी बोलताना, त्यांच्याशी गप्पा मारताना जे अनुभव येतात, ते अनुभव मी शेअर करत आहे. ॲक्च्युली हे जे वाक्य आहे, हो, मी ते करू शकतोय, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तरी. आपण ज्यावेळेस नवीन असतो, नवीन जॉब शोधत असतो किंवा जरी एक्सपिरियन्स असेल, पण पर्टिक्युलर त्या फील्डमधलं नसेल, तर ते करू शकतोय, हे वाक्य त्याला कदाचित ऑफर देऊन जाऊ शकतं. मी याच्यावरती एक स्टोरी सांगत आहे. स्टोरी ही छोटीच आहे, एका लेडीजची आहे. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक बंगालवरून लेडीज येते. तिचं फक्त एज्युकेशन BCom आहे आणि BCom या एज्युकेशनवरती ती महाराष्ट्रात येते. घरी आई, वडील आणि एक बहीण आहे आणि त्यांना भाऊ नाही आहे. फक्त एक लेडीज पूर्ण पश्चिम बंगाल सोडून ती महाराष्ट्रामध्ये येऊन तिचा पाय एकदम जाम रोवते. तर फक्त ह्या एका वाक्यामुळे, हो सर मी ते करू शकते. ॲक्च्युली तिची स्टोरी अशी की तिचं BCom झालेलं, तिनं खूप सारे इंटरव्ह्यूज दिले, पण तिला कुठे ऑफर मिळत नव्हती. कारण तिचा BComवरती कॉम्प्युटरचा काही कोर्स नव्हता आणि एज्युकेशन पण असं जास्त काही नसायचं. तिनं खूप 7-8 वेळेस इंटरव्ह्यूज देण्याचा प्रयत्न केला, पण तिला ऑफर काही मिळाली नाही. शेवटी तिनं विचार केला की मला ऑफर न मिळण्याचं कारण काय? माझं सिलेक्शन न होण्याचं कारण काय? तर तिनं ठरवलं की आता ज्या वेळेस मी इंटरव्ह्यू देईल, तर मला सगळं काही येत आहे असं कन्सिडर करूनच मी बोलेल. तिनं एका इंटरव्ह्यू कंपनीमध्ये गेली आणि इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूच्यामध्ये जे क्वेश्चनरीज झाले असतील, त्या क्वेश्चनरीजचं तिनं उत्तर दिलं, येस आय कॅन डू इट सर. मला येतंय ऑलरेडी ते. करू शकते पण नाही, मला येतंय ते. या पद्धतीनं तिने आन्सर दिलं आणि तिने ऑफर घेतली. 2004 आणि 4 किंवा 5 या कालावधीमध्ये तिला एक काहीतरी 8-10 हजार रुपयाची ऑफर मिळाली. सॅलरी पण खूप काही जास्त नव्हती, सॅलरी खूप कमी होती, 8-10 हजार रुपये. पण जॉब मिळवणं तिच्यासाठी खूप गरजेचं होतं. तिला कॉम्प्युटरही येत नव्हतं, एक्सेल तर लांबच लांब. मग तिला येतंय हे कन्सिडर करून तिला जॉब मिळाला, ऑफर मिळाली आणि ती कामावरती आली. ॲक्च्युली ज्यावेळेस तिला काम दिलं गेलं, त्यावेळेस तिला काही येत नव्हतं. मग तिला ज्यावेळेस इंटरव्ह्यूवरनं म्हणजे जो तिचा बॉस होता त्यानं विचारलं, ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस तुला येते म्हणून तू सांगितलं, पण ॲक्च्युली तुला काही येत नाही. तर तिने सांगितलं, सर मी आता तुम्हाला खरं सांगते, मी खूप ठिकाणी इंटरव्ह्यूज दिला, पण मला रिजेक्शन होत होतं आणि मी सिलेक्ट होत नव्हते. मग मी इथे असं ठरवलं की मला ते येतंय. तुम्ही प्लीज मला फक्त एकदाच सांगा, मी तुम्हाला परत कधी विचारणार नाही. आणि तिच्या ह्या एका शब्दावरती तिच्या बॉसनं तिला सांगितलेल्या गोष्टी तिनं एवढ्या कॅप्चर केल्या आणि ती त्याच कंपनीमध्ये 12 वर्ष स्टेबल राहिली. फक्त एकच वाक्य की सर तुम्ही फक्त मला एकदा सांगा आणि मी ते करू शकते. त्याच्यावरती तिचं खूप काही करिअर ग्रोथ झाली. तिनं इथे खूप डेव्हलपमेंट केली. तिची खूप मोठी स्टोरी आहे ॲक्च्युली. किती सक्सेस मिळवलं एका लेडीजनं. तिची खूप मोठी ग्रीप घेत गेली आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून इन्कम सोर्स वाढवत खूप पुढे गेली ती. एक लेडीज बाहेरच्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एवढी सक्सेस मिळवते फक्त येस सर मी ते करू शकते या एका वाक्यामुळे. एक लक्षात ठेवा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नवीन कंपनीमध्ये जात असता त्यावेळेला जरी तुम्हाला एखादी गोष्ट नसेल येत, तरी पण जर तुम्हाला त्या कंपनीत जायचंच असेल तर तुम्ही कमीत कमी तुमच्याकडचा पॉझिटिव्हनेस एवढा तरी दाखवा की येस सर मी ते करू शकेल आणि मी ते नक्कीच शिकेल. एवढ्या गोष्टी जर तुम्ही दाखवल्या तर तुम्ही नक्कीच सक्सेस मिळवू शकता. धन्यवाद.